IPL चा लिलाव म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तो स्वप्नांचा सौदा आहे. कधी एखादं नाव शांतपणे लिस्ट मध्ये येतं आणि काही मिनिटात इतिहास घडवून जातं. आजची स्टोरी अशीच आहे, तीही कार्तिक शर्मा बद्दल. IPL 2026च्या लिलावात कार्तिक शर्मावर पैशांचा पाऊस पडला. कार्तिकला चेन्नई सुपर किंग्सनं 14.20 कोटी रुपयांना खरेदी केलंय. IPL 2026च्या मिनी लिलावात युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत होता. त्याची बेस प्राइस फक्त 30 लाख रुपये होती, मात्र त्याला 14.20 कोटी रुपयांची बोली लागली. एवढं नाही तर चेन्नई सुपर किंग्सला आता नवा धोनी मिळालाय. कोण आहे कार्तिक शर्मा, ज्यावर एवढी मोठी बोली लागली आहे, हे जाणून घ्यायचं आपल्याला आजच्या व्हिडिओमधून. जर आपण वेगवान मराठीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. नमस्कार, मी साहेबराव ठाकरे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सगळ्यांची नजर स्थिरावली होती ती फक्त कार्तिक शर्मावर. लिलावात खरी चुरस रंगली ती कोलकाता आणि चेन्नईमध्ये. प्रत्येक बोलीसोबत आकडा वाढत गेला. बेस प्राइस फक्त 30 लाख रुपये होती, मात्र त्याला 14.20 कोटी रुपयांची बोली लागली. यामुळे तो IPLच्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. अनकॅप्ड खेळाडू म्हणजे क्रिकेटपटूने आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट, वनडे किंवा I20 अद्यापने पदार्पण केलेलं नाही असा खेळाडू. तो या ठिकाणी जाण्याची वाट पाहत. 1 लाख नाही, 10 लाख नाही किंवा 1-2 कोटी नाही, तब्बल 14 कोटींपेक्षा जास्त रक्कम या खेळाडूवर लावण्यात आली. तुम्ही कष्ट करून किती पैसे कमावतात, मात्र असा एक खेळ ज्या खेळामध्ये फक्त करोडोची भाषा बोलली जाते, तो म्हणजे क्रिकेट. कार्तिक शर्मा हा विकेट किपर आहे. तो 19 वर्षाचा आहे. मुंबई इंडियन्सनं कार्तिक शर्मासाठी पहिली बोली लावली होती. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी त्याला संघात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र लखनौने माघार घेतल्यामुळे चेन्नई सुपर किंग आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यामध्ये मोठी चुरस रंगली. मात्र यात चेन्नईनं बाजी मारली. धोनीच्या संघानं 19 वर्षीय कार्तिक शर्माला 14.20 कोटी रुपयांच्या बोली लावून खरेदी केलं. त्यामुळे तो आगामी काळात धोनीच्या जागी किपिंग करताना दिसू शकतो. कार्तिक शर्मा हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून खेळतो. तो आक्रमक, फटकेबाजी आणि वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ते 26 या हंगामात त्यानं राजस्थानसाठी 5 सामन्यांमध्ये 160च्या स्ट्राईक रेटनं 133 धावा केल्या. कार्तिक शर्मा हा अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजीसाठी ओळखला जातो. डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करून सामना संघाच्या बाजूने फिरवणं खूप कमी खेळाडू आहेत, त्यामध्ये कार्तिक शर्माचा सहभाग होतो. कार्तिक शर्माने राजस्थानसाठी अंडर-14 आणि अंडर-16 स्तरावरही क्रिकेट खेळलेला आहे. त्यांनी आतापर्यंत 12 T20 सामन्यांमध्ये 334 धावा केल्या आहेत. त्यात त्याचा स्ट्राईक रेट 163च्या आसपास आहे. कार्तिक एक विकेट किपर आहे, त्यामुळे धोनी निवृत्त झाल्यास तो त्याची जागा घेऊ शकतो असं क्रिकेट विश्वात बोलल्या जात आहे. त्यामुळे चेन्नईनं त्याच्यासाठी मोठी रक्कम मोजली आहे. राजस्थानमधील भरतपूरमध्ये राहणारा हा खेळाडू आज चर्चेचा विषय ठरला. 4-5 वर्षाचा असताना कार्तिकला क्रिकेट खेळण्याची गोडी लागली. त्याच्या वडिलांचं नाव मनोज कुमार आहे. ते सुद्धा स्थानिक स्तरावर क्रिकेट खेळत होते. त्यांना इजा झाल्यामुळे ते पुढे खेळू शकले नाही. मात्र आमच्या 3ही भावांपैकी कोणीतरी क्रिकेटमध्ये जावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. क्रिकेटचं सर्व ट्रेनिंग त्याला वडिलांकडून मिळालं होतं. त्यानंतर त्याने चहार क्रिकेट अकादमीमध्ये अभ्यास सुरू केला. कार्तिक म्हणतो की एक खूप कठीण काळ होता. त्यावेळी मला 3 ते 4 वर्ष खेळण्याचा चान्स आला नाही, पण वडिलांनी सांगितलं की तू मेहनत चालू ठेव, तुला एक दिवस निश्चित चान्स मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो रोज 8 ते 10 घंटे अभ्यास करतो. तो सांगतो की सकाळी रोज 3 ते 4 तास फक्त लांब फटक्यांच्या सरावासाठी मी देतो. त्यानंतर थोडा ब्रेक घेऊन नेट्स प्रॅक्टिस करतो. संध्याकाळी तो बॉलिंग मशीनच्या साह्यानं फटकेबाजीची प्रॅक्टिस करतो. या पद्धतीनं कार्तिकनं आपला प्रवास सुरू ठेवत आज तो 14 कोटींपेक्षा जास्त बोली लागणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरलाय. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि ही माहिती आपल्यासाठी जर महत्त्वाची असेल तर आत्ताच आपण वेगवान मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आमचे अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन विषय घेऊन येतील.